बांगलादेशामधील आपल्या हिंदू समाजाची काय स्थिती आहे हे आपण जाणतो। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आणि हिंदू समाजाच्या समर्थनासाठी कणकवली शहरात रॅली काढण्यात आली। बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलवा, देश वाचवा, देश वाचवा। भारतातील बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ बांगलादेशात परत पाठवा। हिंदुओं पर होने वाले अत्याचार नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। घर घर ही एक ही नारा, बांगलादेशी हिंदू हमारा। बांगलादेशी जिहाद्यांचा निषेध 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 अशा घोषणा देत कणकवली पटवर्धन चौक, बाजारपेठ, झेंडा चौक, डीपी रोड मार्गे कणकवली बस स्थानक मार्गे पटवर्धन चौक पर्यंत निषेध रॅली काढून घोषणा देण्यात आल्या। यावेळी कणकवली शहरात आणि नाक्यानाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। डीवायएसपी घनश्याम आढाव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, आरसीपी आणि ट्रेकिंग फोर्स अशा 100 पोलिसांचा ताफा यासाठी सज्ज होता। यावेळी रॅली दत्ताप्रसाद ठाकूर, बजरंग दल जिल्हाध्यक्ष अभिजित राणे, सुनील सावंत, किशोर दाभोळकर, प्रतिभा करंबेळकर, सीआर चव्हाण, प्रदीप हरमलकर, राजश्री धुमाळे, प्रकाश सावंत, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, कमलेश पाटील, महेश सापळे आदींसह असंख्य हिंदू बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आम्ही निषेध मोर्चा कणकवलीतून काढलेला आहे। बांगलादेशमध्ये जे अत्याचार हिंदूंवर होत आहे, आमची हिंदूंची प्रार्थनास्थळं, मंदिरं तोडली जात आहेत। आमच्या आया बहिणींवर अनन्वित असे अत्याचार केले जात, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे हिंदू समाजातर्फे ही मोठी रॅली काढलेली आहे। आणि याचा आज आम्ही हे संपूर्ण हिंदू एक झालो याची ही निशाणी आहे। आणि यापुढेही कोणताही हिंदूंचा अत्याचार सहन केला जाणार नाही, जशाच तसे उत्तर दिले जाणार नाही। धर्माचे आणि इतर संप्रदायाचे लोक वेगवेगळ्या आपल्या विचारांनुसार आपण वेगळे चालत आलो आहे, पण आता ही खूप काळाची गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हिंदू धर्माची रक्षा करण्याची गरज आहे। आपले आई बहीण जे ज्यांच्यावर अत्याचार होता इतर देशांवरती, त्या सर्वांप्रती आपण काळजी व्यक्त करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे।